अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या। ये तो धुन का निखिल निखिल इथं धुन का तिथं नेऊन कुठं बरं झालं. 2 पेट्रोल पंप आहे नेरीमध्ये. आम्हाला तितके म्हणजे वांदे नाही पडत. आईला ये क्या हो गया. तर हे मित्रांनो कसे आहात तुम्ही. आशा करतो तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर आपण पुन्हा आई बाबाच्या आशीर्वादानं आपण व्हिडिओ चालू केला मित्रांनो. कारण की आपले आई बाबा आता गेले. पण तेव्हा इकडून पुरा रूम सुना झालाय. मी तुम्हाला इकडचं रूम नाही दाखवलं मित्रांनो. आज ना थोडसा लाईनचं काम झालं. तर इकडचे आई बाबाकडचा रूम नाही का तुम्हाला दाखवते मी. हे बा एक हाल कसा आहे आता इकडच्या रूमचा. हे बा इथं मिरची बिरची आहे. कोणाला मिरची पाहिजे असेल तर सांगा. मिरची आहे आपल्याकडे. हे बा इतकी सारी मिरची आहे. हे बा आणि इथं बघा आपल्या आई बाबाचे फोटो आहे. दिसत असेल तर क्लिअर नाही दिसते. हे बा पुरी मिरची भरून आहे मित्रांनो घरी जिथं आई बाबा राहत होते. आता आपलं मिरचीचं घर झालं इथं. आणि आपण एक पुन्हा नवीन यानं व्हिडिओ चालू केला. आता वाजले आहेत 1:30 वाजले. आणि हे बघा मित्रांनो आपली सायकल बिकल इथंच आहे. आणि हा बा इथं मोटरचा हे लावला आपण म्हणजे पाण्याच्या टाकीच्या कनेक्शन तिथं केला. आज असं काम झालं मित्रांनो थोडसा. आणि हा मधातच वायर लावला यार मित्रांनो. लकी आला होता मित्रांनो आपल्या घरी. आत्ता लकी येऊन गेला की तो म्हणते व्हिडिओ बनवायला जाऊन. आता म्हणलं आता तर मी 2 व्हीलर नाही काढू शकत व्हिडिओ बनवायसाठी. कारण की आता वाजले 1:30 आणि 1:30 वाजता आम्ही व्हिडिओ शूट करतो. माझे मोबाईल पण खूप हिट मारते म्हणून मी म्हणलं आता नाही शूट करत मी. आणि आपल्यासोबत निखिल पण आहे. निखिल हाय निखिल. आणि इतके म्हणजे मी चंद्रपूरमध्ये गेलो होतो. तर चंद्रपूरवरून मी काल रात्री 9 वाजता आलो. तिथंच 2 दिवस थांबलो आणि वरोऱ्यामध्ये थांबलो 2 दिवस. आणि आता आपल्याला संध्याकाळी आंबेनेरीला जायचं आहे. तर ना आता मी व्हॅन धुते. मी व्हॅन ना खूप दिवसापासून उभी. तर आता आपण व्हॅन बी धुते बऱ्यापैकी. आणि बघ आपली पल्सर MS-34 आदित्य रायडर. इथं आहे आपली पल्सर. आणि इथं कूलर बिल्लर चालू आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटते तुम्हाला साम. तर फायनली मित्रांनो आता आम्ही चाललो व्हॅनकडे यार फुल तबाईमध्ये. आणि हे बघा मित्रांनो आपली व्हॅन. इथं आपली व्हॅन धूळ खात आहे. आणि इथं बघा आपण बड्यास दुपट्टा बिपट्टा बांधून. आणि व्हॅनची हालत ना मित्रांनो पुरी खस्ता झाली आहे. हे बा और काहीच नाही राहत. हवा आता चालू झाला. मी नाही उचलला ना. हवा मी सेल्फच नाही उचलला इथून. हवा काहीच नाही. आता बघा मी तुम्हाला चालू करून दाखवते. खालतून चालू करायला आपण गाडीच्या खालती इंजिनकडे. आणि बा आर खालतून गाडी कशी दिसते काही दिसत आहे. हा बा हा जो वायर आहे ना इथं हा ब्लॅकवाला हवाला हा नाही का इथं लावायचा आपोआप चालू होते. हा बा टॅलेंट बोलते मित्रांनो. हवा तर आता ना मी हिला धुवासाठी तिथं टाकते मागं. हे येतं धुवून का निखिल. निखिल इथं धुवून का तिथं नेऊन कुठं मित्रांनो. ते म्हणतात यार व्हिडिओ बनवत आहे म्हणून. आणि आपण इथं व्हिडिओज बनव. तर आबा मित्रांनो इथंच नळाची सोय आहे. मी इथूनच पाईप लावून टाकते इथं म्हणजे व्हॅन धुवून होऊन जाते. आणि आपल्याला पण तितकं ना काही दम नाही लावा लागत. आणि हे बघा आपल्यासोबत इथं श्रेयश आहे. कारण ते यार एकड हाय करून दे यार. हाय टू बड्या फुल पॉवरमध्ये श्रेयसनं हाय केला. आपल्या व्हिडिओमध्ये ना हळूहळू सगळेजण येऊन जातील. आणि हा बा इथून टप्पर विपर तुटला. आणि निखिल बघा आणण्यासाठी गेलाय पाईप. व्हॅन ना थोडा वेळ चालूच ठेवते मित्रांनो मी. तर चला मग मित्रांनो पाईप आणल्यावर भेटते तुम्हाला. हे बघा मित्रांनो मी ना ह्याची बिची पुरी खालची फाडी बिडी काढलो सब. हे बा इथं बिथं. आणि ते बा इथं ठेवली. आणि हे बा मागून पुरा झाडझूड केला मित्रांनो. इथं ना पुरा कचरा बिचरा होता तर तिथं बी काढून ठेवले आहेत. आणि आम्ही डायरेक्ट घरून पाईप आणला. हे बा श्रेयसनं आपल्याला आयडिया दिली तर आपण डायरेक्ट पाईप लावलं मित्रांनो. हे बा त्यानं बांधून मी ठेवला आहे इथं. हे बा तिथं बांधून करून यानं ठेवला आहे. तर हा पाईप डायरेक्ट आम्ही इथं लावू आणि धुवून टाकू व्हॅन बड्यापैकी. तर असं काही हालत आहे. आणि पुरं खरं हे काढलं आम्ही साफ केली अंदरून बिंदूर. आणि गाडी सोबत ना आणखी पण थोडीशी
चेहरा धुवून घेतला मित्रांनो. इतका गरम पुरा भयानक गरम वाटला. परत मी नवीन चेहरा धुवून घेतला आणि पण गाडी आता चालू नाही होणार आहे मित्रांनो. हे बघा यार तर मित्रांनो गाडी सेल्फच नाही ऐकलं का झाली जाम झाली. आता चालू होण्याची गॅरंटी नाही कारण की थंडी पडली गाडी मित्रांनो. बहुत थंडी पडली आणि ना मला ना इथून सामोर घेऊन जावं. आईला ये क्या हो गया. वीडियो करता है. अबे नाही मित्रांनो आपल्याला ना गाडी ना उतरत नाही काय तर आपल्याला ना पुन्हा खाली झोपूनच करावं लागेल. और मित्रांनो मी पहिलेच ओला आणि पुन्हा ओला इथं और बसूशा नाही वाटत आहे. माझी अंडर नाही होता मित्रांनो. आता आपण काही करू नाही शकत. निघेल मित्रांनो. आता आम्ही ना इतकी गाडी बिडी धुवून ना आमचा पुरा सत्यानाश होता मित्रांनो कारण की गाडी चालू नाही होत. आणि गाडी बघा कशी चमकत आहे. हे बा पुरी खतरनाक मध्ये चमकवली. आणि हे बा इथं धुतलं आम्ही गाडी. हे बा इथं सब इथं टाकून दिलं आम्ही वाढू. आणि मागून बघा कशी चमकत आहे. मला ना यार धोका नाही दिला पाहिजे. आंबेनेरीपर्यंत जातो. आरीचे डागा बिगा नाही निघले का थोडेसे साबूनचे. काही नाही AK-47 चमकत आहे मित्रांनो. काही दिवसात आपल्या यूट्यूबच्या पण लोगो चमकली तर अशी आहे. अंधारून राहिली थोडी. बाकी सब हो गया मित्रांनो काम. बाय जर खालती करते तर चला मित्रांनो भेटते तुम्हाला साम. तर फायनली मित्रांनो आता आपण निघलो इथून पेट्रोल भरासाठी. पेट्रोल भरून झाल्यावर आपण जाऊ बाबाला घेऊन आंबेनेरी. आणि गाडी पिढी मी धुतली पण अंधारून थोडीशी राहिली. हे बघा इथून थोडीशी डॅशबोर्ड राहिला पोस्टपास करायचा. मी तितका यार बहुत थकलो होतो आम्ही म्हणून आम्ही पोस्टपास नाही केलं. आता आपण चालू आहात बऱ्यापैकी हळूहळू पेट्रोल पंपावर. इथं पेट्रोल आहे का नाही ते पण नाही माहिती आहे मला. बस राहायला पाहिजे मित्रांनो पेट्रोल कारण की ना पेट्रोलचे बहुत वांदे येत आहेत. चिमूरलेच्या 130 रुपये लिटर. त्या दिवशी मी ना वॅनमध्ये पेट्रोल टाकलं 130 रुपये लिटर मित्रांनो. 104 रुपये लिटर आहे पण 130 रुपये टाकलं. इथं आहे का नाही माहिती आहे मित्रांनो. बघते आता नाही पेट्रोल नाही म्हणते. आजीले नेऊ धरून पेट्रोल काऊन नाही टाकत आहे हा हवा मित्रांनो. पेट्रोल नाही म्हणते यार. पेट्रोल नाही तर आता तिथं एकच पेट्रोल पंप आहे मित्रांनो. तिथं जा लागल. तो एक आहे तिकडे. बरं झालं 2 पेट्रोल पंप आहे नेरीमध्ये. आम्हाला तितके म्हणजे वांदे नाही पडत. हा दुसऱ्या पेट्रोल पंपावर आलो. हा मित्रांनो पेट्रोल पंप निघेल दाखव रे. हा पेट्रोल पंप हा मित्रांनो हा इथं पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर आलो आपण. इथं फक्त आता नंबर लागला पाहिजे. पेट्रोल पंपावर होतो आम्ही आता. आणि तिथं मस्त नवीन FZ वाले आले. नवीन नाही म्हणजे नवीनच मॉडेल होता. तिथं पेट्रोल भरला आणि त्यांना ना पेट्रोलचे कॉकच नव्हतं लावता येत. मी पेट्रोलच्या कॉकच नव्हता लावता. मी उतरला आणि त्यांना पेट्रोलचा कॉक लावून दिला मित्रांनो FZच्या नवीनवाल्या. त्यांनी ते लावूनच पाहिजेत. मी म्हणलो काकाजी थांबा लावून देते. मग त्यांना लावून दिला तर मग आता ते गेले समोर. A few moments later. ना आम्ही जांभूळघाटपर्यंत पोहोचलो आणि ना इतके झाका लागत आहे ना पुरं भयानक. आणि तिथून ना पुऱ्या डोळ्यावरच ऊन पडत आहे. आम्ही गॉगल बिगल लावला ना तर थोडंसं असं कमी दिसत आहे म्हणजे चांगलं वाटत आहे. आणि इथून ना हवा लागत आहे गरम. मी ना असं ठेवते असं स्कार्फ ठेवते मग हवा नाही लागत मित्रांनो कानाला. तर आता आम्ही पोहोचलो आणि इथं बाबा बी आहेत बसून गाडीमध्ये. आता आम्ही जांभूळघाटच्या टर्निंगवर पोहोचलो आहे बघा मित्रांनो.
को शेठ ठोगी महाकाल का दबा के लाकर से सब नीचे 5000 लौटे दिख जा